विरोधी पक्ष नेते पदाची माझ्यासारख्याला जबाबदारी द्यावी। अनेक मान्यवर वरिष्ठ नेते ते पद भूषविण्यामध्ये चांगले लायक असताना ती जबाबदारी दिली आणि आज महाराष्ट्राला माझ्यासारख्याची ओळख झाली। ती माझी ओळख नाही, ही आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची ओळख आहे, ही धनंजय मुंडेची ओळख नाही आहे। आणि आपल्यापैकी अनेक जण जे इथे आहेत ते दादांच्या प्रेमापोटी आलेत। आपल्याला सुद्धा कुठं ना कुठं जीवनातील कुठल्या ना कुठल्या वेळेवर दादांनी आपल्याला साथ दिली, दादा आपल्या पाठीमागे उभा आहे। आज ती साथ तेच पाठी राखे म्हणून आपल्या सर्वांना वहिनी साहेबांच्या पाठीमागे या निवडणुकीत उभं राहायचं। मला अनेक प्रसंग मला आठवतात, पण आज बोलणं ते उचित नाही। बारामतीमध्ये आल्यानंतर नाही तर महाराष्ट्रात कुठेही पक्षाचा असो पक्षाविरहित असो, दादा नाही तर दादांच्या फक्त स्वर्गीय दादा खाली लिहिलेल्या फोटोच्या समोर उभं राहून भाषण करावं लागतं। हेच फार मोठं दुःख माझ्यासारख्याला, आपल्यालाही असं। प्रत्येकाच्या भावना ह्या आहेत, यातून बाहेर पडावं लागेल हे खरं आहे। स्वतःला मन सांगतंय की यातून बाहेर पडून सगळ्यांची सेवा आपल्याला करायची, हीच दादांनी शिकवण दिली आहे। त्या शिकवणीला आम्ही कमी पडणार नाहीत, पण आपण सगळेजण यातून प्रयत्न करतोय। आजही माझ्यासारखा एक कार्यकर्ता सर्व पक्षातील नेत्यांना या व्यासपीठावरून आज वहिनी साहेबांसाठी आपण सर्वांनी वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, ही कळकळीची आणि विनम्रतेची विनंती सर्वच पक्षाला या ठिकाणी करतो। अनेक मान्यवरांनी ती केली आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची ती परंपरा अशा अतिप्रसंगातून निर्माण झालेली, त्यात या परंपरेला कधीही तेढ जाणार नाही। आणि आपल्या वहिनी साहेब बिनविरोध येतील, मतदान करायची आपल्यावर वेळ येणार नाही, हीच प्रार्थना प्रभू वैद्यनाथाच्या चरणी या ठिकाणी करतो। पुन्हा एकदा दादांच्या चरणी नतमस्तक होतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद भाऊ। ही निवडणूक आनंदाची नाही तर